बाबा मनोहर भोसले प्रकरणातील अघोरी प्रथा व जादू टोण्याच्या गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया रामदास झोळ, राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे या तिघांना न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात मनोहर भोसले याच्याकडून मिळालेल्या कथित अवैध पैशांच्या विल्हेवाटीत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात हुंबे व लिगाडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती, तर माया झोळ यांना 16 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. दरम्यान रामदास झोळ फरार असून त्यांना पकडण्यासाठी एसआयटीची पथके रवाना करण्यात आली आहेत. मनोहर भोसले व त्याच्या साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून एसआयटीने आतापर्यंत 24 आरोपींचा शोध लावल्याची माहिती पोलिसांनी दिली.